जर सरसकट समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येत असेल आणि ते कायदेशीर पद्धतीने देता येत असेल तर, कारण या 3-4 किंबहुना या 5-6 वर्षात जे आपल्याला आरक्षण मिळालं ते आरक्षण टिकलेलं नाहीये. ते अनेक वर्षापासून आम्हाला उपोषण करत असतात. मी स्वतः त्यांना 2 ते 3 या 3-4 वर्षात त्या आम्हाला उपोषणाला नेहमी भेट दिलेली. मनोज जरांगे पाटील हा एक सामान्य मराठा समाजाचा एक मुलगा आहे आणि आपली भूमिका नेहमी स्पष्ट पद्धतीने मांडतो. यावेळी सुद्धा त्यांनी स्पष्ट पद्धतीने आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेत जर सरसकट समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येत असेल आणि ते कायदेशीर पद्धतीने देता येत असेल तर, कारण या 3-4 किंबहुना या 5-6 वर्षात जे आपल्याला आरक्षण मिळालं ते आरक्षण टिकलेलं नाहीये आणि नुसतं तोपर्यंत खुश करण्यासाठी काहीतरी सरकार भूमिका घेत असेल तर ते समाजाला फसवण्याचा प्रकार आहे. सरकारने जर ते टिकणार असेल तर त्यांनी निश्चित द्यायला पाहिजे सरसकट कुणबी पत्र जे आपण जे म्हणतो प्रमाणपत्र जे द्यायचं म्हणतो. म्हणून मनोज जरांगेला माझी एवढीच विनंती राहणार आहे, हे सगळं होत असताना तुमची तब्येत महत्वाची आहे. जो तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या मागे पूर्ण मराठा समाज आम्ही सर्वजण आहोत. सरकारची भूमिका मांडत असताना आपण अभ्यासोय निश्चित मांडाल हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे. समाजाला सुद्धा पूर्ण विश्वास आहे तुमच्या.